तुम्ही पाहत आहात डिजिटल टाइम्स न्यूज। प्रख्यात शास्त्रीय नृत्यतज्ञ श्रीमती डॉक्टर किशू पाल संचालित नृत्यालिका प्रतिष्ठान या नृत्य संस्थेचा 39वा वर्धापन दिन सोहळा नुकताच श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे भव्य स्वरूपात व रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला। नृत्यालिका संस्थेच्या 120 विद्यार्थ्यांनी विविधरंगी नृत्ये सादर करून प्रेक्षकांचे तसेच पाहुण्यांचे मनोरंजन केले। सदर कार्यक्रमासाठी प्रख्यात अभिनेत्री अलका कुबल आठले यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या शेवटी स्मृती चिन्ह प्रदान करताना त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जोशपूर्ण नृत्य सादर करून समस्त नृत्यालिकाच्या कलावंत विद्यार्थ्यांची व प्रेक्षकांची मने जिंकली। याप्रसंगी नृत्यालिका संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर श्रीमती किशू पाल, सचिव कार्तिक पाल, मुख्य प्रशिक्षिका स्मिता सुर्वे, सदस्या सौ शक्ती पाल यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या विविध विद्यार्थ्यांनी सप्तरंग, पंचमहाभूत, संचारी भावम, हनुमान चालीसा, हनुमान कथनी, कृष्ण राधा कथनी अशी विविध आशयपूर्ण विषयाला अनुसरून नृत्य सादर केली। विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्तपणे या सोहळ्यात भाग घेऊन आपल्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविले। कार्तिक पाल यांनी या कार्यक्रमाला साजेशी अशी प्रकाश योजना केली। एकतर किशूपाल त्या माझ्या एकतर मैत्रीण आहेत, सखी आहे, ती फॅमिली पूर्ण कार्तिक काय या सगळ्यांना मी कार्तिकला एवढं असं पाहिलेलं आहे आणि या फॅमिलीला सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे मी म्हणेन। कारण नटराजाचा एवढे क्लासेस एवढे वर्ष सातत्याने चालवणं, सुबल सरकार जे आमचे कोरिओग्राफर जे मला पित्या समान, त्यांची किशू आमची कन्या आहे। आणि असं नाही की बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो की मुलगा वारस असतो, पण आमच्या किशूने हे प्रूव्ह केलंय की तिने खऱ्या अर्थाने हा वारसा चालवलेला आहे। म्हणजे जवळजवळ मुंबईत 24 ब्रांचेस, महाराष्ट्रभर सगळीकडे ब्रांचेस, तर त्यामुळे मला एवढं कौतुक वाटतं की ही फॅमिली सतत ही सातत्याने इव्हेंट्स राबवत असते। अरंगेत्रम असू दे, अजून वेगवेगळे काहीतरी बॅले असू दे। आज मी आले त्यांच्या अॅन्युअल फंक्शनला आणि मी वेगवेगळ्या मूडमध्ये एवढे डान्सेस पाहिले आणि मला खूप आनंद वाटला। आणि सगळ्यात मला शेवटचं ममाच नवदुर्गा डान्स एवढा आवडला, म्हणजे मला थोडा वेळ स्टेजवर यावंसं वाटत होतं, एवढी मी भारावून गेले होते। एक तर मुळात मी देवीचे रोल्स केल्यामुळे, तशी गाणी केल्यामुळे मला जास्त असं झालं, पण ही मुलं आणि त्यांच्याकडनं करून घेणं ही फार मोठी कला आहे आणि मी या नृत्यालिकाला खूप मनापासून शुभेच्छा देते। मॅडम काय सांगाल किशोर? काय सांगणार, माझं नातं एक वेगळंच आहे। म्हणजे मी ती खरीच गुरु आहे, माझ्या बरोबर पण गाणी केली, मी तिला काय आणि कार्तिकला पण गुरु म्हणेन, कारण वय काही नसतं, जे शिकवतो तो आपला गुरु असतो। त्यामुळे त्या अर्थाने किशू मॅडम पण म्हणा, कार्तिक पण म्हणा, माझे गुरुच असल्यासारखे आहेत। आणि स्वभाव म्हणजे किशूमध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद किशूला आहेच, पण त्याबरोबर एक दैवी आशीर्वाद असतो, एक दैवी शक्ती असते ती तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते, ती किशूच्या आमच्या नेहमी दिसत असते। मला माझी किशू खूप प्रिय आहे। आम्ही भेटत नसू, कदाचित रोज बोलणं नसेल, पण एक किशूचा फोन आला तरी बरं वाटतं, एक मेसेज पाहिला तरी बरं वाटतं। अशा माझ्या किशूला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। गॉड ब्लेस हर, टू हर अँड कार्तिक ऑल्सो। आणि मला किशूच्या सुनेचंही तेवढंच कौतुक वाटतं, शक्तीचं। ती यातली नव्हती, पण ती या फॅमिलीत आल्यावर तिने हे सगळं सांभाळून घेतलं। ज्या पद्धतीने बॅकस्टेज सांभाळते, या गोष्टीचं करावं तेवढं कौतुक आहे। आणि असंच असतं, जेव्हा फॅमिली एक होऊन जेव्हा काहीतरी चांगलं काम करते तेव्हाच ती पुढे जाते, आणि हे या पाल फॅमिलीने सगळं प्रूव्ह करून दाखवलं।
मी खूप भारावलेली आहे आणि खूप भारावलेला क्षण आहे. खरं तर हे जे इतकं काही सांगितलंय ना, ते पाहायला गेलं तर बाबांमुळे आहे. पण मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि मी खरी थँकफुल आहे, की बाबा नाहीयेत. तरी तसं पाहायला गेलं तर इतकी मोठी अभिनेत्री आणि खरं तर तुम्ही वगैरे बोलू शकत नाही. मनापासून खूप छान मैत्रिणी आहोत. मैत्रीण आणि बाबा नेहमी म्हणायचे, की माझ्या ह्या दोघी मुली आहेत. खरंच. मग ते जपलंय. खरं तर अलकाला काहीच गरज नाही तसं कंटिन्यू ठेवायला. कारण की इतकं मोठं क्षेत्र फिल्म आम्ही तर असं क्लास घेतोय आणि शास्त्रीय कलेमध्ये आहोत. पण हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे, की तिने किशू आणि आयुष्यभर कार्तिक माझे, मी म्हणून म्हटलं तेही माझे गुरु ठरले. त्यांनी मला कोरिओग्राफ केलेलं आहे, त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे. कोणी आणि असो. सो थँकफुल टू अरे यू. वा, खरंच. मॅडम नृत्यलेखित 39 वर्ष चालले, काय एवढ्या सगळ्या एकंदरीत एवढ्या वर्षाचा कालावधी तुम्ही कशा प्रयत्न झाला पाहिजे? बस प्रवास चालू आहे. परळमधनं छोटीशी सुरुवात केली त्यावेळेला म्हणजे परळला राहायचो. तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे. पण एका दिवशी बाबांनी आज म्हटलं, आज जवळजवळ 125 स्टुडंट्स आहेत, आज म्हणजे आहेत, कमाल आहे. आणि 125 जणांना कोरिओग्राफ करणं, त्यांचे डान्सेस एवढे बसवणं, किती दिवसांची मेहनत आहे ही. म्हणजे आपण आणि शाळेतलं ही एखादं टीम gathering आहे, हो ना, सगळे आपले ही टीम आहे. स्टुडंट. म्हणजे म्हणजे माझे स्टुडंट ते पुढे टीचर्स, कोरिओग्राफर असं झाले. झाले. पण हा ही तुम्हाला अभिमानाची किती गोष्ट वेळ लागला सगळे कार्यक्रम आहे त्यांना किती हे वेळ लागला? 2.5 साधारण? महिनेपर्यंत 2.5 महिने. तेवढं लागतं ना सगळ्या ब्रांचेसचं. तर बस आज आमच्या कार्यक्रमाला 4 चांद खऱ्या नाही, अर्थाने नाही, नाही. अलका कुबल आणि बस पुढच्या खूप काही योजना happy आहे. तुमच्या नृत्यलेखित? आता 40वा करायचा आहे दणक्यात, म्हणजे जरा आनंद होईल. 63 रनिंग आहे मी. बस आनंद आहे, बाबांचे आशीर्वाद आहेत. मी सगळेजण माझ्यासोबत आहेत. स्वामी आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा डिजिटल टाइम्स न्यूज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.